सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण कार्यक्रमासाठी खुर्चीवर स्थानापन्न होत आहे लगेच आपण कार्यक्रमाला करतो त्यांनी त्यांचा सत्कार करा। जुन्नर नगरीचे नगरसेवक अक्कीबाई इनामदार यांचा सत्कार उपाध्यक्ष संस्थेचे नितीश शेठ गांधी यांनी करावा। करतो का त्यांनी करा। सहकारी पतसंस्थेचे वाघमारे साहेब यांचा सत्कार कडलक सर यांनी करावा। माननीय कवडे आपल्या श्री वल्लभ नागरी सहकारी पतसंस्थेच्या मार्केट यार्ड शाखेच्या नूतनीकरण उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके। जरी आमदार म्हटल्यावर तुम्ही चक्क होऊ नका, म्हणजे थक्क होऊ नका, आमच्यासाठी ते आमदारच आहेत। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट संजयराव काळे साहेब, आदरणीय अशोक शेठ गांधी संचालक लाल अर्बन बँक, सहाय्यक निबंधक कचेरी जे साहेब आलेत, ओंगडे आदरणीय ओंगडे साहेब, तसेच नगराध्यक्षा सुजाताताई काजळे, तसेच आदरणीय कवडे साहेब, नगरसेविका अनुजा पातुरकर, अंजली शिंदे, वैष्णवीताई पांडे, नगरसेवक अकीब आमचा अकीब लाडका, समित पुरवंत, अनिल भाऊ रोकडे, तसेच उपस्थित सर्व आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या महिला मैत्रिणी आणि उपस्थित सर्व आमचे बंधू, आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करते। आज खरं तर 23 जून स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके साहेबांची जयंती, त्यानिमित्त मी प्रथम त्यांना विनम्र अभिवादन करणे। जुन्नर तालुक्यातील तमाम जनतेचा गाढा अभ्यास असलेले आदरणीय बेनके साहेब, तसेच यांच्या दूरदृष्टीतून व समाजाशी नाळ जोडलेले पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय संघवी CB गांधी साहेब यांनी श्री सतीशभाई परदेशी यांना सोबत घेऊन श्री वल्लभ नागरी सहकारी पतसंस्था नावारूपाला आणली। मुख्य शाखा प्रगती भवन येथे आहे व ही मार्केट यार्ड शाखा तालुक्यातील व्यावसायिकांना, आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या उपेक्षितांना व महिलांना आर्थिक स्थैर्य देण्याचं काम पतसंस्था करत आहे। या आर्थिक वर्षात ज्या काही जो काही प्रगतीचा आलेख झालाय तो सर्वांनी आता आतमध्ये पाहिलाच आहे। तरी पण थोडक्यात सांगते की सभासदामध्ये वाढ होऊन 9,200 सभासद झालेत। ठेवीमध्ये 12 कोटीने वाढ होऊन त्या 41 कोटी झाल्यात मागील वर्षात। तसेच येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही 51 कोटी ठेवी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। कर्ज 10 कोटीने वाढले, नफा 1 कोटी 40 लाख होऊन अशी वाढ झाली आहे। कमी ठेवीत जास्त नफा मिळवणारी तालुक्यातील एकमेव संस्था, तसेच महाराष्ट्रात सोने धारण करणारी 1 नंबरची श्री वल्लभ नागरी पतसंस्था आहे असा अभिप्राय अंतर्गत व शासकीय लेखापरीक्षकांनी दिला। संस्थेला अ वर्ग दिलेला आहे। 37 वर्षापूर्वी आदरणीय बेनके साहेब व CB गांधी साहेबांनी लावलेल्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झालाय। हे पाहण्यासाठी आज त्यांची खरं तर नितांत गरज होती, पण दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत। पण त्यांचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी आहेत हे आम्हाला कायम जाणवते, म्हणूनच आम्ही पतसंस्थेची एवढी प्रगती करू शकलो। आमचे मार्गदर्शक अमित शेठ बेनके,
व अशोक शेठ गांधी यांचे आम्हाला वेळोवेळी सहकार्य असते, मार्गदर्शन असते. तसेच या शाखेची जागा अनेक अडचणी असतानाही संस्थेला दिली ते सभापती ॲडव्होकेट संजय शेठ काळेसाहेब यांना तर खूप खूप धन्यवाद द्यायला पाहिजे. आणि मी आवर्जून या ठिकाणी सांगेल की मागील वर्षी 25 मार्चला माझी अध्यक्षपदी निवड झाली. खरं तर ती महिला दिनी 8 मार्चला होणार होती, पण ती 25 मार्चला झाली. ऐन मार्च एंडिंगच्या काळामध्ये झाली. त्यावेळेचे आमचे व्यवस्थापक राजेंद्र परदेशी हे मला म्हटले, मॅडम आपला CD रेशो मेंटेन करायला आपल्याला जवळजवळ 4-5 कोटीची गरज आहे. आता काय करायचं, नाही तर आपण ब वर्गामध्ये जाऊ. आता मी नवीनच काय करावं मला सुचेना. मी 12 वाजता पतसंस्थेत गेले. मी फक्त 3 फोन केले. पहिला फोन मी केला सत्यशील दादा शेरकरांना, दुसरा फोन मी केला मनोज भाऊ छाजेडांना आणि तिसरा फोन मी केला डॉक्टर सुनील शेवाळेंना. 12 वाजता मी फोन केले आणि 4 वाजेपर्यंत काळेसाहेब माझा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. जे सगळ्यांना टेन्शन आलं होतं तर ते म्हणजे याच्या पुढं यांना सगळ्यांना धन्यवाद हा शब्द खरं तर खूप अपुरा आहे. आता या शाखेसारखीच मुख्य शाखा सुद्धा अद्ययावत करण्याचा आमचा मानस आहे. या शाखेचे काम चालू असताना किंवा आता उद्घाटनाचा कार्यक्रम प्रसंगी ज्यांनी म्हणजे ज्या संचालकांनी व सेवकांनी कष्ट घेतले, विशेषतः आमचे संचालक नरेंद्र कासार यांनी अगदी मन लावून हा कार्यक्रम मी तर म्हणेल 75% त्यांच्या कष्टानेच हा कार्यक्रम पार पडलाय. तसेच आमचे ह्या शाखेचे व्यवस्थापक राजेंद्र पानसरे वेनुरे साहेब यांनीही खूप कष्ट घेतले. पतसंस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, दैनंदिन ठेव एजंट, प्रामाणिक सेवक वर्ग व हितचिंतक यांच्या अनमोल सहकार्याने संस्था प्रगतीपथावर आहे. यापुढेही नक्कीच असेल अशी सदिच्छा व्यक्त करते. थांबते. धन्यवाद. आदरणीय आपले नेते माजी आमदार वल्लभशेठ बेनके साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या, त्यांच्या नावाने स्थापन झालेल्या वल्लभ नागरी पतसंस्थेच्या नूतनीकरणाचा आज उद्घाटन झालं अतुलशेठ बेनके यांच्या हस्ते आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत. मला आनंद आहे की आज 37 वर्ष सांगितलं मी आढावा अध्यक्ष शेवाळेताई, उपाध्यक्ष बिहारलाल परदेशी, सगळे ट्रस्टी या ठिकाणी उपस्थित आमच्या नगराध्यक्ष काजळेताई आहेत, सगळे नगरसेवक आहेत, पात्रुकर मॅडम असतील, सगळे कवडे साहेब, अशोक शेठ गांधी, वाघमारे सर, आमचे नगरसेवक अनिल रोकडे, आखीपाई, गोलवणकर, डॉक्टर दोंगडे साहेब, सर्व सुमित परदेशी, माझी आमचे केतनजी पडवळ, सुमित परदेशी, गाजरे, सर्व चिखले सर असतील, सर्वच अशोक शेठ आणि आमचा रुपेश कवडेपणे सचिव नरेंद्र कासार, जितेंद्र कासार, सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. या ठिकाणी पतसंस्थेचं जे आहे, बँका जरी नॅशनल बँक असेल, कोऑपरेटिव्ह बँक असेल, तरी पतसंस्थांचं महत्त्व जे आहे ते कमी झालेलं नाही. त्याचं कारण असं की पद पाहून कर्ज देणारे खऱ्या अर्थानं नॅशनल बँक असतील, कोऑपरेटिव्ह असतील, की आर्थिक गरज जी माणसाची ती कधी संपत नाही, परंतु त्याची सक्षमता पाहून, त्याची गरज पाहून खऱ्या अर्थानं त्याला कर्ज देण्याचं, आर्थिक पाठबळ देण्याचं काम पतसंस्थेच्या माध्यमातून केलं जातं. आज तुमचा मी आढावा पाहिला तर आज 41 कोटीच्या ठेवी आहेत. धन्यवाद दिले पाहिजे. CD रेशो पण चांगला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं NPA. पतसंस्था असेल, बँकेमध्ये पाहिलं जाते NPA किती, थकबाकी काय आहे, ती 0 आहे आणि 70 लाख रुपयाचा नफा झाला आहे. तुम्ही म्हटलं तसं 2 शाखा आहेत, स्टाफ 13 आहे तुमचा. मला अभिमान वाटतं, मी सहकार क्षेत्रात काम करतो. तुमची संस्था मोठी आहे. वल्लभशेठ बेनके साहेबांनी स्वतः ती श्रीराम पतसंस्था काढली, त्याच्या 100 कोटीच्या वरती ठेवी. खऱ्या अर्थाने या पतसंस्थेच्या माध्यमातून आज 37 वर्षामध्ये आपण बेरोजगार असतील, उद्योजक असतील, शेतकरी असतील, महिला असतील, सोनेतरणाचं मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना आर्थिक पाठबळ देऊन उभं करण्याचं काम. अहो खंडाळ्याला लोक पावसात भिजायला करतात, बसेल जरा, पाऊस आजच आलाय, ठीक आहे खंडाळा इकडं काय सगळं, इकडं आता पावसात लोक भिजायला जातात, आपलं काय पाऊस वरुणराज आलाय, बरोबर. तर हे महत्वाचं काम सगळ्यात पतसंस्थेने आपल्या केलेलं आहे. पुण्याचं काम खऱ्या अर्थाने केलं. वसुली पण चांगली आहे, म्हणजे आपण कर्ज वाटप केलं परंतु वसुली तसेच 0% CD रेशो जो आहे ते महत्वाचं आहे.
आणि आज पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यात आणि हवेलीमध्ये सगळ्यात जास्त पतसंस्थांचं जाळं आहे. खऱ्या अर्थानं मोठं योगदान आज आपण देत आहेत. भविष्यामध्ये देखील निश्चित आपण जे अपेक्षा व्यक्त केली 51 कोटीचा ठेवी वगैरे अप्रिशिएट आहेत. आता संदीप दादांनी दिले, शेवाळे डॉक्टर आहेत, अनेक आहेत आणि गरजू लोक आहेत. आपण योग्य प्रकारे कर्ज पुरवठा केला मोठी तर निश्चित चांगलं होईल. मार्केट यार्डामध्ये शाखा आहे, तिथे शाखा आहे. कॉम्पिटिशन जरी असलं अतुल शेठ म्हटल्याप्रमाणे पण आपण त्या योजना अभियुक्त राबवून निश्चित गरजूंची सेवा आर्थिक म्हणजे सक्षम करण्याच्या दृष्टीने तुम्ही करा. चांगलं काम तुम्ही सामाजिक क्षेत्रात करताय. मी आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेबांना या दृष्टीने अभिवादन करतो, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. तुम्हाला सगळ्या संचालक मंडळाला, आजी माझी चेअरमन, सगळं व्हाईस चेअरमन धन्यवाद देतो. आमचं नंतर तुमचं पण फार चाललं होतं. कोडे साहेब आहेत तर रोकडे तुम्ही सगळे मंडळी हजर आहात. अशोक शेठ आहेत, त्यांना चांगला अनुभव आहे आणि यांचं उत्तरोत्तर प्रगती आपल्या संस्थेची अशा शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. नमस्कार. आज 23 जून वल्लभशेठ बेनके साहेबांची जयंती आणि या शुभदिनी वल्लभ नागरी पतसंस्थेची मार्केट यार्डचं जी शाखा आहे त्याचं नूतनीकरण आणि विस्तारित जागेमध्ये त्याची सुरुवात आजच्या शुभदिनी आपण आज इथं केलेली आहे. प्रमुख पाहुणे संजयराव काळेसाहेब, आपल्या नगरीच्या नगराध्यक्षा काजळे मॅडम आणि सर्व नगरसेवक इथं मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेली किती 30 वर्ष ना 37 वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेब, CB गांधी साहेब, सतीशेठ परदेशी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून या संस्थेची स्थापना केली. आणि तेव्हापासून ह्या वल्लभ नागरी पतसंस्थेचं जे नाव जुन्नर शहर आणि तालुक्यामध्ये आहे हे अत्यंत विश्वासाचं आहे. एक सकारात्मक वाटचाल करणार आहेत. त्याचे काही जुने कारभारी मंडळी इथं माझ्या आजूबाजूला उभे आहेत. आता उज्ज्वलाताई शेवाळे या संस्थेचे चेअरमन असताना गेले वर्षभर या संस्थेची अत्यंत भरभराट झालेली आहे आणि विशेषतः मार्केट यार्डच्या शाखेमध्ये इथं मोठं विस्तारीकरण संजयराव काळे साहेबांच्या मदतीने झाल्यानंतर पतसंस्थेचा व्यापार व्यवसाय हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला दिसत आहे. जवळपास 34 ते 35 कोटीपर्यंत आता ठेवी झाल्यात. ते 40 कोटीचा टप्पा यंदाच्या वर्षी पाडण्याचं आमच्या सर्व सहकाऱ्यांचं उद्दिष्ट आहे. विशेषतः आमचे बंधू अमित बेनके आणि अशोक शेठ गांधी ह्या संस्थेचा सल्लागार म्हणा, मार्गदर्शक आणि वेळोवेळी त्याच्यातून लक्ष घालून आपल्याला कसं पुढं जाता येईल हे करण्याचं काम करत आहेत. उज्ज्वलाताईंच्या आधी पण सुमित परदेशी जेव्हा अध्यक्ष होते त्यांनी हे पतसंस्थेचा कारभार पुढे नेण्यासाठी मोलाचा साथ दिलेली आहे. मला आठवते की पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध करत असताना आमच्यातलेच काही सहकारी मंडळी काही मर्यादा असल्यामुळे त्यांना थांबावं लागलं, पण त्यांनी पण संस्थेच्या हितासाठी मदत केली आणि आम्ही जरी संचालक नसलो तरी संस्थेला चांगल्या प्रकारची मदत त्यांनी केलेली आहे. आणि आज या संस्थेचं जे वटवृक्ष झालं आहे हे खरोखर बेनके साहेब आणि CB गांधी साहेब जिथं असतील त्यांना हा नक्कीच आनंद झाला असं वाटतंय. मी अध्यक्ष मॅडम आणि त्यांच्या सर्वांचा आभार मानतो की त्यांनी बेनके साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने एक अनोखी भेट विशेषतः आमच्या बेनके परिवार आणि गांधी परिवाराला दिली असं मी समजेल. इथलं संस्थेची जर रचना आपण पाहिली तर आर्किटेक्ट पारगावकर आणि इथं जे जाधव साहेब त्यांनी जे इथे एक्झिक्युशन केले ते बारकाईने लक्ष देऊन मोठे मोठे शहरांमधले संस्था जशा असतात तसं प्रकारचं काम इथं केलेलं आहे. तिथली काउंटरची व्यवस्था असेल, कॅशियरची रूम असेल, तिजोरीची व्यवस्था असेल, आमच्या चेअरमनची आणि सर्व कर्मचाऱ्यांची आसन व्यवस्था असेल, प्रत्येकाला काम करायला ऊर्जा मिळेल, इथलं वातावरण चांगलं राहील, व्हेंटिलेशनसह बाहेरचा प्रकाश चांगला राहील, अशा प्रकारची रचना त्यांनी केलेली आहे. मी त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो. मला जुन्नर शहर आणि जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांना विनंती करायची आहे की संस्थेचं हित जोपासणं हेच आमचं प्रथम कर्तव्य आहे आणि प्रत्येक सभासदाचा पैसा हा सुरक्षित कसा राहील आणि त्याच्यात वाढ कशी होईल याच्या बाबतीचं आमचे सगळे संचालकाचे म्हणजे अध्यक्ष, आमचे उपाध्यक्ष बिहारला आणि सर्व संचालक मंडळ हे कर्तव्य पाहतायत. तुम्ही सर्वांनी या संस्थेला जेवढी मदत कराल, जेवढा आमच्यावर विश्वास ठेवाल, तेवढंच तुमचं कारभार आणि तुमच्या प्रति
तुमचा व्यवसाय वृद्धिंगित होण्यासाठी, तुमच्या कुटुंबाची भरभराट होण्यासाठी आम्ही इथं मदत एक विश्वासाच्या नात्याने ती करत राहू. आजचा विशेष म्हणजे आज पावसाला दमदार सुरुवात झाली. आज बेनके साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने सकाळी कांदळीचे MIDCला प्रोग्राम होता, तिथं कार्यक्रम चालू झाला आणि पाऊस जोरदार चालू झाला. पण पाऊस चालू झाला म्हणून कार्यक्रमात व्यत्यय आलं असं एकाची भावना तिथंही नव्हती आणि ह्या कार्यक्रमात पण नव्हती. उलट पावसाचा आनंद घेत होते. पावसातून हटत कोण नव्हतं, पण पाऊस जोरदार आला पाहिजे आणि म्हणून पाऊस जोरदार आला आहे. शेतकऱ्यांचं भलं आजच्या शुभ दिनापासून चालू म्हणजे चांगला पाऊस होऊन त्यांच्या पिकाला भरभराट होईल, यंदाचं वर्ष चांगलं जाईल अशीच ते वरुण राजा आणि ईश्वर चरणीची प्रार्थना करतो. मी या संस्थेला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मी सर्व नागरिकांना आणि सभासदांना विश्वास दर्शवितो की याच्यामध्ये आम्ही जरी राजकीय क्षेत्रात असलो तर कुठल्याच प्रकारचं याच्यात कुठल्या पार्टी पक्षाचं राजकारण आम्ही आणत नाही. ज्याला आपल्याला प्रामाणिकपणे मदत करता येईल ती मदतीची भावनेने आम्ही ती मदत करत असतो. यातून आमच्या पक्षाच्या जवळचा जरी एखादा असला आणि तो जर त्याचा व्यवसाय किंवा जो व्यापार आमच्या संस्थेशी आहेत तो जर नीट करत नसेल तर त्यांना पण आम्ही कधी सुट्टी देत नसतो, कारण सभासदाचा पैसा हा महत्त्वाचा आहे. या हेतूने आम्ही ते काम करत असतो. ही शिकवण आम्हाला वल्लभशेठ बेनके साहेबांनी CB गांधींची आहेत. म्हणून हा पतसंस्थेचं चांगल्या प्रकारची वाढ हो अशीच आम्ही शुभेच्छा देतो. याच्या अजून अनेक शाखा प्लॅन करण्यासाठी आम्ही त्याच्या नियोजित आमचे सगळे संचालक बॉडीची चर्चा करून त्याचं पुढं जाण्यासाठी मार्गक्रमण करत आहे. एवढे आणि ते सांगतो. पुन्हा एकदा वल्लभ नागरी पतसंस्थेच्या नूतन जागेच्या उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि त्याला मनपूर्वक बेनके परिवार आणि जुन्नर तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय शिवराय. आज 23 जून माननीय नामदार श्री वल्लभशेठ बेनके साहेब यांच्या जयंतीनिमित्त आम्ही या नूतनीकरणाचा उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला होता. तो अतिशय उद्घाटनाचा कार्यक्रम माननीय अतुलशेठ बेनके, संजयराव काळे यांच्या हस्ते अतिशय छान पार पडला. संस्थेला श्री सत्यशीलदादा शेरकर पण 4 वाजता येऊन भेट देऊन गेलेत. कार्यक्रम अतिशय छान झाला. मी आलेल्या सर्वांचे आभार मानतो. सर्वांना